गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यासाठी महिला शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला। सायगाटा येथील गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालयासमोर 15 डिसेंबर पासून महिला शेतकरी उपोषणाला बसल्या। उन्हाळी हंगामात धान पिकाला नियमित पाणी मिळावे हीच त्यांची प्रमुख मागणी आहे। गेल्या 2 वर्षांपासून निवेदन पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। अशा परिस्थितीत आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नसल्याची भावना महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान आज डिसेंबर 16 रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली। सुमारे 2 तास महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी ते म्हणाले, नमस्कार, मी प्रमोद चिमुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य। या ठिकाणी मी सायगाटा या ठिकाणी गोसीखुर्दचं कार्यालय कार्यकारी अभियंता यांच्या समोर आमच्या ग्रामीण भागातील ब्रह्मपुरी आणि नागबीड तालुक्यामधील विविध गावामधून आलेले शेतकरी यांचा आमरण उपोषण या ठिकाणी महिला वर्गाने आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या ठिकाणी मी यांच्या भेटीकरता त्यांना पाठिंबा देण्याकरता आलो आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष वर्ग आपल्या मागण्या घेऊन आलेले आहेत आणि ह्या मागण्या आजच्या नाही तर मागील 2 वर्षापासून सतत उन्हाळी धान पीक आम्हाला मिळावं याकरिता या शेतकऱ्यांचा नेहमीचा टाहो आहे आणि आपण दोन्ही फसल आम्हाला मिळाल्या पाहिजे याकरता पावसाळ्यामध्ये गोसीखुर्द धरणामधून पाणी आम्हाला मिळतो आहे, परंतु उन्हाळी पीक आम्हाला घेता येत नाही कारण की आमचा भाग हा धानाचा आहे। आपल्याकडे धान पीक मोठ्या प्रमाणात घेतला जातो, त्यामुळे आम्हाला उन्हाळी फसल सुद्धा मिळावी याकरता यांचा या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी बसलेले आहे। माझे शासनाला व अधिकारी वर्गांना विनंती राहील की आपण या मागणीकडे दुर्लक्ष न करता ही मागणी पूर्ण करावी। आपण नेहमी यांना थातूरमातूर उत्तर देऊन आपण बाजूला सारतो। मागील 2 वर्षापासून यांची एकच मागणी असते की आम्हाला उन्हाळी धान पीक घेता आलं पाहिजे याकरता आम्हाला उन्हाळ्यात सुद्धा पाणी द्यावं, परंतु अजूनपर्यंत या अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या गोसीखुर्दच्या पाहणी करणाऱ्यांनी अजूनपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यासाठी पाणी दिलेलं नाही। हे कारण नेहमी सांगत असतात की इथं गोसीखुर्दचं काम अपुरा आहे, या ठिकाणी कालवा फुटलेला आहे, या ठिकाणी लाईनिंग नाही आणि हे असं करत करत समोर ढकलून नेत आहेत। अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला याच्यातून फायदा होईल याकरिता आपल्या शेत जमिनी दिल्या की माझी 1 एकर जागा जाईल, त्यामध्ये मला 5 एकरचा फायदा मिळेल असं शेतकऱ्यांना भासवण्यात आलं, परंतु मागील अनेक वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांना परिपूर्णपणे पाणी मिळत नाही। त्याचं कारण काय आम्ही नेहमी विचारतो, इथल्या अधिकाऱ्यांना भेटतो, शेतकऱ्यांच्या मागण्या असतात तर त्यांचं मत असते की या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही काम दिलेलं आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागून त्यांच्याकडून काम करून घेण्याची भूमिका ही अधिकाऱ्यांची असते आणि अधिकाऱ्यांनी ते केली पाहिजे। म्हणून माझी विनंती राहील की आमच्या सर्व शेतकऱ्यांना आपण भात पीक उन्हाळी फसल घेण्याकरता आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या। सोबत यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून थेट संपर्क साधून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। उपोषणकर्त्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला असल्याने त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे निर्देशही दिले। तसेच ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या। भविष्यात उपोषणकर्त्यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर राहील असे स्पष्ट मत प्रमोद चिमुरकर यांनी व्यक्त केले। दरम्यान या आमरण उपोषणाला नागबीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे।